नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या लाडक्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, प्रत्येकाच्या घराचे एक कुलदैवत असते. कोणाचे खंडोबा, कोणाची भवानी माता, कोणाचे दत्तगुरू, तर कोणाचे भैरवनाथ. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक आपल्या कुलदैवताला विसरत चालले आहेत. मित्रांनो, ज्या घरात कुलदैवताची सेवा होते त्या घरावर मोठे संकट आले तरी देव स्वतः त्या कुटुंबाचे रक्षण करतो असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदैवत म्हणजे काय, कुलस्वामींची सेवा कशी करावी, रोज कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि सेवा केल्यावर कोणते शुभ संकेत मिळतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुलदैवत म्हणजे काय, तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेची पिढ्यानपिढ्या पूजा केली, ज्या देवतेने आपल्या वंशाचे रक्षण केले, त्या देवतेला कुलदैवत असे म्हटले जाते. असे मानले जाते की कुलदैवत हे आपल्या घराचे अदृश्य रक्षक असतात. घरात वारंवार अडचणी येणे, कामात अपयश येणे, पैशाची अडचण, सतत भांडणे होणे, यामागे अनेक वेळा कुलदैवतेची उपेक्षा हे कारण असू शकते. कुलदैवताची सेवा कशी करावी, तर मित्रांनो, सेवा करण्यासाठी मोठमोठे विधी करण्याची गरज नसते. मनात श्रद्धा आणि विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. रोज सकाळी स्मरण करा, उठल्याबरोबर आपल्या कुलदैवताचे नाव घ्या. ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. दर गुरुवारी किंवा सोमवारी दिवा लावा. कुलदैवताच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. थोडे फुले अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. वर्षातून एकदा दर्शन घ्या. शक्य असेल तर वर्षातून किमान एकदा आपल्या कुलदैवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. पूर्वजांनी चालवलेली परंपरा कायम ठेवा. घरात भांडण आणि अपशब्द टाळा. मित्रांनो, ज्या घरात सतत भांडण असते त्या घरात देवाची कृपा कमी होत असे सांगितले जाते. म्हणून घरात शांतता आणि प्रेम ठेवणे ही देखील एक मोठी सेवा आहे. सेवा केल्यावर मिळणारे शुभ संकेत. मित्रांनो, जेव्हा कुलदैवत प्रसन्न होते तेव्हा काही शुभ संकेत दिसू लागतात. घरातील वातावरण शांत होऊ लागते. अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. भीती आणि चिंता कमी होऊ लागते. अचानक चांगल्या बातम्या मिळू लागतात. अनेक लोकांना स्वप्नामध्ये मंदिर, दिवा किंवा देवतेचे दर्शन देखील होऊ शकते. कोणत्या चुका टाळाव्यात. कुलदैवताची थट्टा करू नका. सेवा फक्त स्वार्थासाठी करू नका. मंदिरात जाऊन वाद करू नका. चुकीचे कर्म करून देवाकडून कृपा अपेक्षा ठेवू नका. तर मित्रांनो, देवाला फक्त स्वच्छ मन आणि श्रद्धा हवी असते. तर मित्रांनो, आपल्या कुलदैवताची सेवा ही फक्त पूजा नसून आपल्या पूर्वजांशी जोडलेली एक पवित्र परंपरा आहे. जो व्यक्ती श्रद्धेने कुलस्वामींचे स्मरण करतो त्याच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात असे अनेक भक्त सांगतात. तुमचे कुलदैवत कोणते आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला अशाच भक्तिमय आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त.